तन्मय, तुझी स्किन कसली सुंदर आहे ग. म्हणजे तू दादाच्या वयाची आहेस हे कोणाला सांगूनही पटणार नाही. अगं त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, मेंटेन करावं लागतं. हे जरा स्वानंदीला पण सांग ना. म्हणजे तिचा सगळा वेळ फक्त त्या किचन मध्ये जातो स्वयंपाक करायला. काहीच करत नाही ती अगं. फक्त स्वयंपाक उत्तम करते एवढंच. अगं पण छान करते किती. हो अगदीच मान्य आहे, पण नवऱ्याला स्वतःमध्ये गुंतवून ठेवायचं असेल तर फक्त जेवणच आलं पाहिजे असं नाहीये ना. तर तुलाच बघ, तुला हे सगळं कळतं पण तिला काहीच कळत नाही या बाबतीत. जरा बोरच आहे ती. बाय द वे अर्पिता, तुझा नवरा काय करतो ग? अगं मी काय विचारत होते तुला. हा तुम्ही ते कॉफी शॉप मध्ये गेला होता, तिथे आली होती का स्वानंदी? हो. आम्हाला यायची तुमची इतकी छान मैत्री आहे, तुम्हाला काही प्रायव्हसी मिळू देणार आहे की नाही? हा म्हणजे ऍक्च्युली आमच्यापेक्षा खूप लहान आहे ती वयाने. कदाचित आमच्या केमिस्ट्रीमुळे थोडीशी इन्सिक्युअर झाली असावी. इनसिक्युअर माय फुट. कसलं इनसिक्युअर? मुद्दाम करते ती, तुमच्यावर वॉच ठेवते. अगं समरला कुठेही एकटं सोडत नाही ती. तिला भीती वाटते ना समर सोडून गेला तर. ओ, काही प्रॉब्लेम आहे का त्यांच्यात? नाही ते काय माहित नाही बाबा, पण लग्न झाल्यापासून समर आमचा राहिलेला नाहीये. मला माहितीये स्वानंदीचा प्रॉब्लेम काय. काय ग? बॅकग्राऊंड. फारच बेसिक फॅमिली मधून आली आहे ना ती. सो एवढा श्रीमंत नवरा ती हातातून कसा जाऊ देईल. त्याच्या मागे पुढे अशीच करत राहणार. तुमच्यावर CCTV सारखा वॉच ठेवते ती. समरला इतका कंट्रोल मध्ये ठेवलाय ना, बाप रे. समर काहीच बोलत नाही. पण समरला करते ते करते कंट्रोल. तुझ्यावर पण कंट्रोल. तुझं वागणं बोलणं दिसणं काही आवडत नाही तिला. कशी लाईफस्टाईल ठेवावी? एक्झॅक्टली. आता कशी लाईफस्टाईल ठेवावी हे सगळं तुझं पर्सनल आहे ना. तुझा वैयक्तिक प्रश्न आहे तो. पण ती कोण आहे ह्याच्यामध्ये बोलणारी? तिला हे काही कळत नाही आणि करण्याच्या पलीकडे सारखी बोलत असते आमच्याकडे तुझ्याबद्दल. मला नाही आवडत बिलकुल. बिलकुल मला राग येतो. हा म्हणजे ऍक्च्युली मलाही तिने सुनावण्याचा प्रयत्न केला, पण मी काय तिला फार एंटरटेन केलं नाही. काय आहे ना, मी स्वतःसाठी जगते. एक्झॅक्टली. मी दुसऱ्या कोणाचंही ऐकून घेत नाही. मला आवडतं माझे लाड केलेले, आणि सॅमला हे माहितीये सुद्धा. मग मी तिचं कशाला ऐकू, हो की नाही? बरोबर आहे. कॉफी हवी आहे का तुला पण? शेअर करायची? आईस्क्रीम केलं तसं? अहो नाही नाही, अहो काही काय बोलताय साहेब तुम्ही. असं का करेन मी? नाही नाही. ते मला तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं. अच्छा, दे ना मग. काय देणार आहेस? ते हे चॉकलेट. ते पण एवढंच? अहो साहेब आता मला तेवढंच परवडतं. ते तुम्ही काल माझ्यासाठी आईस्क्रीम आणलं ना, म्हणून मी आज तुमच्यासाठी हे आणलं. आईस्क्रीम? ते तर फक्त गिफ्ट होतं. अहो मग हे चॉकलेट पण तर गिफ्टच आहे की. अच्छा, म्हणजे मी तुला गिफ्ट दिलं म्हणून तू हे मला गिफ्ट दिलंस. ठीक आहे, मग ह्या तुझ्या गिफ्ट बद्दल अजून एक गिफ्ट घे. अजून एक गिफ्ट? अयो, अजून एक गिफ्ट? नाही 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 साहेब, मी नाही घेऊ शकत. तुम्ही तुमच्याकडेच ठेवा. का? मला वाटलं आपण गिफ्ट एक्सचेंज करतोय. फ्रेंड्स आहोत ना आपण. आणि चिंगी, कसं आहे, फ्रेंडशिप मध्ये अशी देवाणघेवाण होत राहिली ना, फ्रेंडशिप टिकते. अहो नाही साहेब, मी हे गिफ्ट नाही घेऊ शकत. अयो, म्हणजे मला तुम्हाला आणखी एक गिफ्ट द्यायला लागणार. करेक्ट. अहो पण माझ्याकडे कोणतंच गिफ्ट नाहीये तुम्हाला द्यायला. आहे. नाहीये. आहे. नाहीये. आहे. अहो साहेब खरंच नाहीये. मला माहितीये, पण तू टेन्शन घेऊ नकोस. मी आता लगेच मागणार नाहीये तुला. जेव्हा वेळ येईल तेव्हा मी स्वतःहून मागून घेईन तुझ्याकडून. हा, पण तेव्हा नाटकं करायची नाही. तर देशील ना मला गिफ्ट? गिफ्ट गिफ्ट.
देवा, राजवाड्यांचं हे डील लवकरात लवकर होऊ दे रे बाबा. समर, आज ना माझ्या 2 क्लायंट बरोबर मीटिंग होत्या. त्या सक्सेसफुली मी पोस्टपोन केल्यात. त्यामुळे आता सगळी कामं बाजूला ठेवूया आणि ती इंटरनॅशनल डील जे आहे ना त्याच्यावरती फोकस करूया आणि एकदा काय तो ना निकाल लावूया त्याचा, प्लीज. हो, मला सुद्धा त्याबद्दल अपडेट द्यायचं तुला ना. म्हणजे काय? हां, काय अजून सजेशन सांगितलेत का त्यांनी? अरे यार, मी तुला खरं सांगू, मी काल रात्री 3 वाजेपर्यंत जागा होतो, पण मला काहीही सुचलं नाही. काही सुचेनासंच झालंय यार, मी स्टक झालोय. आपण अजून एक टीम मीटिंग करूया का त्यांच्याबरोबर? अरे कशाला एवढं टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपण आपल्याकडनं 100% प्रयत्न करून चालेल. वेगवेगळ्या प्रकारे त्या क्लायंटला आपण अकोमोडेट करण्याचाही प्रयत्न केलाय ना. आता जे होईल ते होईल. पण अजून काहीतरी फ्रेश असं म्हणले परत तर. ऍक्च्युली काल स्वानंदी मॅडमनी भरपूर चांगले चांगले मुद्दे लिहून दिले होते. ते मी तसेच्या तसे क्लायंटला पाठवले. आता बघू काय म्हणतात ते. स्वानंदी वहिनी? अरे हा, एन्व्हायरमेंटल सायन्स नाही का विषय तिचा? अरे यार, अरे मग आपण आधीच तिला इन करायला हवं होतं यार. हेच मी त्यांना सांगितलं की आधीच तुमच्याशी बोललं पाहिजे होतं मी. बघू जे असेल ते. आनंद, काहीतरी मेल आलाय वाटतं त्यांचा. 1 मिनिट. काय झालं? चमत्कार आनंद, चमत्कार. हा, काय काय? हा, हा, स्वानंदी मॅडम. अरे ए